एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्याची आई 80 कोटीचा बंगला सोडून झोपडीमध्ये राहत आहे आणि तिने हा निर्णय का घेतला यामागचं कारण ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं आहे। अभिनेता डॅनियल बालाजी याचे 2024 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले। ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो फक्त 48 वर्षाचा होता। त्याच्या आकस्मिक निधनाने चित्रपट सृष्टी आणि त्याच्या कुटुंबाला खूपच मोठा धक्का बसला। डॅनियल बालाजीने आपल्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या। त्याच्या अभिनयाने लोकांच्या मनावर एक छाप सोडली। साऊथ चित्रपटांमधील नकारात्मक भूमिकांमधून त्याने मोठं नाव कमावलं, पण वयाच्या 48व्या वर्षी त्याचं निधन झालं आणि त्यानंतर त्याची आई पूर्णपणे कोलमडली आहे। अजूनही ती या धक्क्यातून सावरलेली नाहीये। विशेष म्हणजे अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या आईने त्यांचा 80 कोटीचा बंगलाही सोडला आहे। आता ती झोपडीमध्ये आपलं आयुष्य घालवत आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॅनियलने आपली आई राजलक्ष्मीसाठी अंदाजे 80 कोटी रुपये किमतीचा एक आलिशान बंगला बांधला होता। त्याची आई याच घरामध्ये राहत होती, मात्र आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर तिने हे घर सोडलं आहे। बंगल्याचा प्रत्येक कोपरा त्यांना डॅनियलची आठवण करून देत होता, त्यामुळे त्यांनी तो आलिशान बंगला सोडून आपल्या मुलाने बांधलेल्या मंदिराजवळील एका छोट्या झोपडीत त्या राहू लागल्या आहेत। मुलं म्हणजे आई-वडिलांचा जीव असतात, त्यांचा जीव त्यांच्यात अडकलेला असतो आणि पालक हयात असताना मुलांचा मृत्यू म्हणजे यापेक्षा दुसरं मोठं दुःख त्यांच्यासाठी कोणतंच नसतं।